नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलवर मनापासून स्वागत आहे। मित्रांनो, तुम्हाला तुमचा स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा आहे का? किंवा मग तुम्ही आधीपासून एखादे दुकान चालवत आहात आणि तुमचे उत्पन्न वाढवू इच्छिता? जर तुमचे उत्तर हो असेल तर हा व्हिडिओ खास तुमच्यासाठीच आहे। आज आपण पाहणार आहोत सीएससी सेंटर, म्हणजेच कॉमन सर्व्हिस सेंटर। तुम्ही गावात राहून किंवा शहरात राहून दर महिना 20 ते 30 हजार रुपये आरामात कमवू शकता। तर हा सीएससी आयडी नक्की आहे तरी काय? याचे फायदे काय आहेत? यासाठी कोणती परीक्षा द्यावी लागते आणि अर्ज कसा करायचा, ही सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये स्टेप बाय स्टेप पाहणार आहोत। त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। अपूर्ण माहिती पाहिल्यास तुमचा अर्ज रिजेक्ट होऊ शकतो। मित्रांनो, सीएससीचा फुल फॉर्म आहे कॉमन सर्व्हिस सेंटर। याला आपण आपले सरकार सेवा केंद्र किंवा जनसेवा केंद्र असेही म्हणतो। हे केंद्र सरकारचे एक डिजिटल पोर्टल आहे। सोप्या भाषेत सांगायचे तर सरकारी आणि खाजगी कामांसाठी आवश्यक असे एक डिजिटल दुकान। जेव्हा तुम्ही सीएससी आयडी घेता तेव्हा तुम्ही सरकारच्या डिजिटल इंडिया मोहिमेचा भाग बनता आणि लोकांची कामे करून त्या बदल्यात कमिशन कमवता। आता पाहूया की हा आयडी घेतल्यानंतर तुम्हाला कोणकोणती कामे करायची असतात आणि याचा फायदा काय आहे। सीएससी पोर्टलवर 300 पेक्षा जास्त सर्व्हिसेस आहेत, जसे की सरकारी कामांमध्ये आधार कार्ड प्रिंट करणे, पॅन कार्ड बनवणे, पासपोर्ट सेवा, पीएम किसान योजना, पीक विमा भरणे, ई-श्रम कार्ड यांसारखे पर्याय आहेत। बँकिंग सेवांमध्ये तुम्ही लोकांचे पैसे जमा करू शकता आणि काढून देऊ शकता, ज्यावर चांगले कमिशन मिळते। बिल पेमेंटमध्ये तुम्ही वीज बिल, मोबाईल रिचार्ज, डिश टीव्ही रिचार्ज करू शकता। शिक्षण विभागात संगणक साक्षरता कोर्स चालवू शकता। याशिवाय रेल्वे आणि बसचे तिकीट बुक करू शकता। तसेच अधूनमधून इन्शुरन्स विमा सुद्धा तुम्ही काढू शकता। थोडक्यात सांगायचे तर तुम्ही एकाच छताखाली अनेक कामे करून वेगवेगळ्या मार्गांनी पैसे कमवू शकता। आता आपण यासाठी आवश्यक पात्रता आणि आवश्यक गोष्टींची माहिती पाहूया। सीएससी आयडी मिळवण्यासाठी तुमचे वय 18 वर्षे पूर्ण असले पाहिजे। तुम्ही किमान 10वी पास असणे आवश्यक आहे। तुम्हाला बेसिक कॉम्प्युटरचे ज्ञान असले पाहिजे। तुम्हाला स्थानिक भाषा वाचता आणि लिहिता आली पाहिजे। आणखी एक गोष्ट जी खूप महत्त्वाची आहे, फक्त पात्रता असणे पुरेसे नाही तर तुमच्याकडे या गोष्टी सुद्धा असल्या पाहिजेत। एक लॅपटॉप किंवा कॉम्प्युटर, चांगले इंटरनेट कनेक्शन, प्रिंटर आणि स्कॅनर आणि बोटांचे ठसे घेण्याचे मशीन, बायोमॅट्रिक डिव्हाइस। सर्वात महत्त्वाची गोष्ट TEC TX सर्टिफिकेट। मित्रांनो, इथेच खूप लोक चूक करतात। सीएससी आयडीसाठी अर्ज करण्यापूर्वी तुमच्याकडे TEC टेलिसेंटर एंटरप्रेन्योर कोर्स सर्टिफिकेट असणे आता अनिवार्य झाले आहे। TEC नंबरशिवाय तुम्ही सीएससीचा फॉर्म भरू शकत नाही। यासाठी तुम्हाला TECच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन नोंदणी करावी लागते। याची फी अंदाजे 1479 रुपये आहे। तिथे ऑनलाईन अभ्यास करून एक छोटीशी परीक्षा द्यावी लागते। ती पास केल्यानंतर तुम्हाला TEC नंबर मिळतो आणि त्यानंतरच तुम्ही सीएससीसाठी अर्ज करू शकता। मित्रांनो, आता आपण रजिस्ट्रेशन करण्यापूर्वी कोणकोणती कागदपत्रे आवश्यक आहेत याची माहिती पाहूया। आधार कार्ड 2, पॅन कार्ड 3, बँक पासबुक किंवा कॅन्सल चेक 4, TEC सर्टिफिकेट नंबर 5, पोलीस व्हेरिफिकेशन रिपोर्ट। हे खूप महत्त्वाचे आहे, अर्ज करताना अपलोड करावे लागते। 6, दुकानाच्या आतील आणि बाहेरील फोटो। अर्ज करण्यापूर्वी ही सर्व कागदपत्रे स्कॅन करून आपल्याजवळ ठेवा। मित्रांनो, आता आपण सीएससीसाठी अर्ज कसा करायचा याची संपूर्ण माहिती पाहूया। सर्वात आधी तुम्ही गुगलवर सीएससी रजिस्ट्रेशन सर्च करा किंवा रजिस्टर सीएससी या वेबसाईटवर जा। तिथे अप्लायमध्ये न्यू रजिस्ट्रेशनवर क्लिक करा। त्यानंतर सिलेक्ट ॲप्लिकेशन टाईपमध्ये CSCVLE निवडा। आता इथे तुम्हाला तुमचा TEC सर्टिफिकेट नंबर टाकावा लागेल। त्यानंतर मोबाईल नंबर आणि OTP टाकून व्हेरीफाय करा। पुढे तुमची वैयक्तिक माहिती, दुकानाचा पत्ता, पॅन कार्ड आणि बँक डिटेल्स भरा। सर्व माहिती भरल्यानंतर सर्व कागदपत्रे अपलोड करा। शेवटी फॉर्म सबमिट करा। फॉर्म सबमिट झाल्यानंतर तुम्हाला एक ॲप्लिकेशन रेफरन्स नंबर मिळेल। तो नंबर आपल्याजवळ सेव्ह करून ठेवा। याच नंबरवरून तुम्ही तुमच्या अर्जाचे स्टेटस पाहू शकता। मित्रांनो, आणखी एक खूप महत्त्वाची गोष्ट आहे, फक्त ऑनलाईन अर्ज भरून काम पूर्ण होत नाही। इथे मी एक प्रो टिप सांगत आहे, जी खूप महत्त्वाची आहे। अर्ज सबमिट केल्यानंतर तुमच्या अर्जाची प्रिंट काढा आणि ती घेऊन तुमच्या जिल्ह्याच्या सीएससी डिस्ट्रिक्ट मॅनेजरला DM भेटा। प्रत्येक जिल्ह्यासाठी सीएससीचे DM असतात। त्यांचा नंबर तुम्हाला गुगलवर किंवा सीएससीच्या पोर्टलवर मिळेल। त्यांना भेटा, सांगा की तुम्ही अर्ज केला आहे आणि तुमची जागा कामासाठी योग्य आहे। जेव्हा DM तुमच्या दुकानाची प्रत्यक्ष तपासणी करतील तेव्हाच तुमचा आयडी अप्रूव्ह होतो। DMच्या मंजुरीशिवाय आयडी मिळणे कठीण असते, म्हणून त्यांच्या संपर्कात राहा। तर मित्रांनो, अशा प्रकारे तुम्ही सीएससी सेंटर सुरू करून तुमचा स्वतःचा व्यवसाय उभा करू शकता। एक गोष्ट लक्षात ठेवा, सीएससी रजिस्ट्रेशन आयडी काढण्यासाठी सरकार कोणतीही फी घेत नाही, फक्त TEC परीक्षेची फी असते।
जर कोणी आयडी देण्यासाठी तुमच्याकडे पैसे मागत असेल तर ती फसवणूक असू शकते. सावध रहा. तुम्हाला टीईसी परीक्षा किंवा अर्जाशी संबंधित कोणतीही शंका असेल तर खाली कमेंटमध्ये नक्की विचारा. व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये सरकारी वेबसाईटची लिंक आणि माझ्या व्हॉट्सॲप ग्रुपची लिंक दिली आहे. लिंकवर क्लिक करून ग्रुप जॉईन करा आणि अशाच महत्त्वाच्या सरकारी योजनांच्या माहितीसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत निरोगी रहा, आनंदी रहा. धन्यवाद.